श्री सुदाम पवार. आपली मराठी माणसं काहीतरी उद्दिष्ट साध्य करण्यापूर्वीच आपण अपयशू झालो तर आपलेच लोक आपल्यावर हसतील या न्यूनगंडाने पछाडलेली असतात. परंतु जी व्यक्ती पडेल ते काम करता येतील तेवढे कष्ट करत यशाकडे वाटचाल करत असतो, अशाच व्यक्तीने खऱ्या अर्थाने छत्रपती शिवरायांचा आदर्श घेतलेला असतो. अशीच एक व्यक्ती म्हणजे सुदाम परशुराम पवार. आपला जन्म 27 जानेवारी 1978 साली सर्वसामान्य मराठी कुटुंबात झाला. वडील परशुराम पवार मिलमध्ये कामाला असल्याने घरची परिस्थिती तशी बेताचीच. त्यामुळे आपलं प्राथमिक शिक्षण बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत झालं. तसेच माध्यमिक शिक्षण महाराष्ट्र विद्यालय गोरेगाव येथे पूर्ण केलं. दरम्यानच्या काळात मिल कामगारांनी पुकारलेल्या संपाचे पडसाद उमटले आणि मिल बंद झाल्या. वडील बेरोजगार झाले. छोटी मोठी शिलाईची कामं करू लागले आणि हे आपल्याला बघवलं नाही आणि आपणही घराला आर्थिक हातभार लावण्याच्या उद्देशाने 1993 साली मोटार मेकॅनिकचं शिक्षण पूर्ण केलं. पण काही केले नोकरी काही मिळत नव्हती. तेव्हा पडेल ते काम करायचं ठरलं आणि यातूनच अगदी गाड्या धुणे, पेपर टाकणे, दूध टाकणे, यानंतर पेन कंपनी, हँड प्रेस, किराणा माल दुकान आणि इलेक्ट्रॉनिक्स अशा ठिकाणी कामं केली. कुठलंही काम करताना लाजायचं नाही हे मनाशी पक्क केलेलं. ब्लेज फ्लॅश नावाच्या कुरिअर कंपनीत डिलिव्हरी बॉय म्हणून कामाला लागल्यावर मात्र आपण मागे वळून पाहिलंच नाही. पुढे जाऊन तिथेच आपल्याला यशाचं गमक सापडलं. सुरुवातीला पवई भागात एका टपालाचे 25 पैसे मिळत. या कामासाठी कॉलेज संपवून गोरेगाव ते पवई असा पायी, सायकल आणि मग दुचाकी असा प्रवास केला. हा प्रवास करताना डोक्यात विचार होताच की अशीच एक कुरिअर एजन्सी आपलीही असावी. आणि मग विचारांना मेहनतीची साथ मिळाली आणि एका मोठ्या स्वप्नाचा पाठलाग सुरू झाला. 6 वर्षाच्या अविरत मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर आत्मविश्वासाला साथ मिळाली स्थानिक लोकांची. अवघ्या 500 रुपयाच्या भाड्याच्या जागेत 1998 साली पहिली एजन्सी सुरू झाली. 1998 साली लावलेल्या रोपाचं आज ग्लोबल ग्रुप नावाच्या वटवृक्षात रूपांतर झालं. पुढे सी फ्लाय ग्लोबल, एव्हीजी ग्लोबल, ग्लोबल एक्सप्रेस, साई ग्लोबल फास्ट फूड अँड कॅटरर्स या देखील याच वृक्षाच्या फांद्या तयार झाल्या आहेत. या प्रगतीचे आपण सगळेच साक्षीदार आहोत. आज ग्लोबल ग्रुप ऑफ कंपनीज या नावाने हे वटवृक्ष दिमाखात उभा आहे. व्यवसायात फक्त ठराविक जाती धर्माचीच माणसं यशस्वी होतात ही समज खोडून काढण्यासाठी निरंतर धडपड करताना कधी गनिमी कावा तर कधी तडजोड, कधी तह तर कधी आक्रमण करण्याचा बाणा जसा छत्रपतींनी ठेवला होता तसाच वारसा पुढे नेत आपणही ठेवला. पवईतील हायफाय पवई प्लाझा सारख्या गुजराती, मारवाडी लोकांचं वर्चस्व असणाऱ्या उच्चभ्रू ठिकाणी आपला व्यवसाय असावा. हिरानंदानी संकुलात आपलं स्वतःचं घर असावं. हे स्वप्न सत्यात उतरवत मराठी माणसाचं वर्चस्व सिद्ध करून मराठी माणूस काय करू शकतो हे दाखवण्याचं काम सुदाम पवार या सातारकर तरुणाने करून दाखवलं. शून्यातूनही विश्व निर्माण करता येतं, फक्त स्वतःवर विश्वास असायला हवा. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुका आणि याच तालुक्यातील अतिदुर्गम भागातील पाडेकरवाडी येथील सुदाम पवार आजही आपल्या गावच्या मातीला विसरलेले नाहीत. ज्या मातीत मी जन्मलो, घडलो, वाढलो त्या मातीचे उपकार फेडण्याची इच्छा मनी ठेवत गुजराती मारवाडी लोक जसे ट्रस्टच्या माध्यमातून समाजसेवा करतात तशी आपणही केली पाहिजे असं राहून राहून वाटू लागलं. विद्यार्थ्यांना माफक फी मध्ये अगदी डिग्री पर्यंतचं शिक्षण घेता येईल अशी शाळा, कॉलेज, कुठल्याही कौटुंबिक धार्मिक कार्यासाठी माफक दरात उपलब्ध होईल असं सामाजिक सभागृह, रुग्णांना मोफत उपचार मिळतील असं सर्व सोयीनियुक्त हॉस्पिटल आपल्या भागात उभा करण्याचा मानस सुदाम पवार यांचा आहे. आणि याच संकल्पनेतून निर्माण झाली आपल्या हक्काची संस्था सुदामा चॅरिटी फाउंडेशन. या फाउंडेशनच्या माध्यमातून गेल्या वर्षभरात सातारा जिल्ह्यातील शाळांना आर्थिक मदत, हुशार व गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य, ग्रामीण कलाकारांना प्रोत्साहन आणि आर्थिक मदत, मुंबई येथील स्मित वृद्धाश्रमाला वस्तू स्वरूपात मदत, ग्रामीण भागातील रुग्णांना वैद्यकीय मदत,
नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक मदत, क्रीडा क्षेत्रात नावलौकिक वाढवण्यासाठी प्रोत्साहनपर आर्थिक मदत, अनेक गावातील मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी मदत, तसंच आपलं स्वतःचं गाव पाडेकरवाडी येथे सुरू असलेल्या श्री वाघजाई देवी मंदिराच्या जीर्णोद्धाराची पूर्ण जबाबदारी घेत पूर्ण खर्च. सुदामा चॅरिटी फाउंडेशनला आज 1 वर्ष पूर्ण होत आहे. याच संस्थेचा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी आणि श्री सुदाम पवार यांना वाढदिवसानिमित्त आशीर्वाद देण्यासाठी आपण सर्व उपस्थित आहात. आरोग्य, शिक्षण आणि ग्राम विकास हेच उद्दिष्ट या संस्थेने बाळगले आहे. असं म्हणतात की सुदाम पवार यांच्याकडे गेलेली व्यक्ती कधीच निराश होऊन येत नाही, कारण येताना कधी सोबत असतो मदतीचा हात, तर कधी पाठीवरती थाप, कधी लढण्यासाठी ताकद, तर कधी जगण्याची उमेद. घाटेवाडी गावातील सुभाष जाधव यांचा अकस्मात मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या लहानशा मुलाची शिक्षणाची जबाबदारी आपण घेतली. यातून आपल्यातील संवेदनशीलपणाची जाणीव होते. जीवनात हवं ते मिळवा, पण एवढंच लक्षात ठेवा की तुमच्या ध्येयाचा रस्ता लोकांचं हृदय तोडत जाणारा नसावा, तर जोडणारा असावा. असंच हृदयाला जोडणारं व्यक्तिमत्व म्हणजे सन्माननीय श्री सुदाम पवार साहेबांच्या कार्याची दखल घेत त्यांना सातारा रत्न पुरस्काराने सन्मानित केलं गेलं. हीच त्यांच्या कार्याची पोच पावती. साहेब, आज आपला वाढदिवस. आपणास दीर्घायुष्य लाभो, उत्तम आरोग्य लाभो, हीच आई जगदंबे चरणी प्रार्थना. आपल्या जीवनाच्या प्रवासात आपल्या कामाची कधी प्रतारणा झाली, कधी टीका, तर कधी कौतुक झालं. याचा राग लोभ न ठेवता आणि यातून मिळालेला नफा किती, नुकसान किती याची पर्वा न करता ते पूर्णत्वास नेऊन आपल्यावर टाकलेला विश्वास सार्थ करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणारे श्री सुदाम पवार. श्री सुदाम पवार आज ज्या वळणावर उभे आहेत, तिथून जेव्हा ते मागे पाहतात तेव्हा कुरिअरची डिलिव्हरी करताना सायकलला पेंडल मारून थकलेला, कधी चालून थकला तरी क्षणभराचीही विश्रांती न घेणारा मीच का तो? यावर विश्वास ठेवणं कठीण वाटत असावं. यात सुदामच्या घामाच्या थेंबाचे आज दवबिंदू झाल्याचा मनस्वी आनंद आम्हा सगळ्यांनाच आहे. आपल्या आकांक्षाचे इंद्रधनू आयुष्यरूपी आकाशात नवरंग भरो, हीच सदिच्छा. आपल्या हातून असेच समाज कार्य घडो आणि सुदामा चॅरिटी फाउंडेशनच्या माध्यमातून अनेकांच्या आयुष्याला आधार मिळो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना. आपल्या कार्याला समस्त सातारकरांतर्फे मानाचा मुजरा.